लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूरच्या औसा तालुक्यातील खरोसा गावच्या पावनभूमीत जन्म घेतलेले हबप वै सद्गुरू बुद्धिवंत महाराज सांगवे यांच्या कृपा आशीर्वादाने खरोसा येथे गेल्या 51 वर्षापासून संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त खरोसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील संत सावता महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या 51 वर्षापासून साजरा केला जातो। खरोसा येथील अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, हरिजागर व अनेक कीर्तनकारांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। खरोसा येथील अखंड हरिनाम सप्ताहात आज सकाळी गुलालाची उधळण करत हबप खंडू महाराज भादेकर यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याचे कीर्तन संपन्न झाले। यावेळी कालाहंडी फोडून महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली। या कीर्तन सोहळ्यात सरपंच प्रशांत डोके, उपसरपंच विशाल क्षीरसागर, सप्ताह मार्गदर्शक व्यंकटराव राऊतराव गुरुजी, इस्माईल महाराज, माजी सरपंच अजय साळुंके, बाळासाहेब सांगवे, चेअरमन अमोल सांडूर, राजकुमार तोडकर, दीपक मुसांडे, कुलदीप राऊतराव, प्रशांत पाटील, संतोष राऊत, सुनील क्षीरसागर, प्रशांत राऊत, अजित सुरवसे, सोमनाथ क्षीरसागर, बालाजी चोपणे, कुलदीप राऊतराव, संजय पाटील सर, शरद कुलकर्णी, सुनील चेळकर, शेषेराव बिराजदार, ईश्वर गुरुजी, तातेराव जाधव, मृदंगवादक पवन कदम, शिवाजी राऊतराव, विठ्ठलराव भोईबारवाडी, मधुकर जाधव, मुकेश सोरडे, सूर्यकांत क्षीरसागर, बालाजी जात, मोहन जाधव यांच्यासह खरोसा गावातील ग्रामस्थ व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबतीत चिंतन करत असताना परमात्मा सुद्धा संत संगतीची अपेक्षा करतो असे अनेक अभंग मला सांगता येते। दुसरा प्रश्न असा केला, ज्याला वाटता येतो त्याला खाता येत नाही, ज्याला खाता येतो त्याला वाटता येतो त्याला अधिकार नाही। अशा प्रकारचे अनेक अभंग आहेत। वाटण्याचा एकच टाळी झाली चंद्रभागे वाढवंती, माझा ज्ञानदेव गोपाळाशी ज्ञानेश्वर महाराज ही खूप मोठी संत आहे। काला झाला कुठे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, ते ज्ञानोबारायाने बापू जो काला केला तो त्या ठिकाणी केला, आणि एकच वेळेस केला। दुसरा कोणी नव्हता का तिथं? दुसरी होती ना धर्मराजा, त्याचाच भाऊ होता। स्वप्नात सुद्धा कधी खोटं बोलत नव्हता। अर्जुनाचं काय घेऊन बसला तुम्ही? सगळ्या शिवून गेला तर बायको करून घरला माघारी आला, असं चिंतन आहे त्याच्यात, ते विनंती नाही करत आहे। पण त्यालाच का सांगितलं? मला एक सांगायचं होतं, भगवान परमात्मा देत असला एखाद्यालाच देईल, आणि ते बी पुरे म्हणूनपर्यंत देऊ शकणार नाही, थोडं देऊ शकेल। अर्जुनाला ज्या वेळेला सांगायचं होतं त्या वेळेला सांगितलं। अर्जुनाने दुःख व्यक्त केलं आणि केल्यानंतर देवाला सांगितलं की देवा हे काय करायचं आता? ते नव्या अभंगाचा परमात्म्याचा आणि भक्ताचा संवाद असा अर्थ त्याचा करता येईल, किंवा आतापर्यंतच्या कीर्तनकारांनी याचा अर्थ अशा प्रकारचा केला। यानं तरी अरे लागे तुम्ही सर्वजण या, आणि माझ्या मागं तुम्ही या, आणि मग मी तुम्हाला हात पोट भरून देणार आहे आणि पुरे म्हणेन तोपर्यंत देणार आहे। पण दोन प्रकारचे नियम आहेत, हळूहळू चालावं लागणार आहे। कुणी कुणाशी बोलणं न पाहिजे, शांत समाधानाने एका ठिकाणी। आणि खूप मोठी शंका आहे, मी बोलत असताना तेच बोललो की एक प्रकारची भाषा कुणाच्याही तोंडून शोभून दिसत नाही। एक प्रकारची त्या भाषेला उंची असते, ती भाषा तोच बोलू शकतो, दुसरं कोणी बोलू शकत नाही। आणि दुर्दैवाने आपली जी काही व्यावहारिक तत्वज्ञानाच्या दृष्टीने जे काही शब्द वापरता
येत नाही ते दुर्दैवाने आपण शब्द परमार्थातली प्रपंचाच्या किंवा संसाराच्या प्रांगणामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो. हे चूक आहे. हे चूक आहे. काय आहे? आनंद, समाधान आणि सुख हे 3 शब्द परमार्थ क्षेत्रामध्ये परमार्थिकाच्या तोंडून शोभून दिसतील, परंतु प्रापंचिकाच्या तोंडून हे शब्द शोभून दिसणार नाहीत. रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.